पुण्यात रंगला क्रिएटिव्हिटी आणि तंत्रज्ञानाचा महाउत्सव. क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो 2026च्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉक्टर सोनवणे यांनी युवकांना ऑरेंज क्रांतीचे नेतृत्व करण्याचे आवाहन केले. कॉमिक्स, ॲनिमेशन, गेमिंग, व्हर्च्युअल रियालिटी, 3D प्रिंटिंग आणि VFX सारख्या क्षेत्रातील अमर्याद संधींचा येथे अनुभव घेता येणार आहे. आज गणेश क्रीडा मंदिरामध्ये क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो 2026चं उद्घाटन झालेलं आहे. आपण म्हणतो पुणे तिथे काय उणे, परंतु ही एक ऑरेंज क्रांतीच्या बाबतीमध्ये पुण्यामध्ये जे उणं होतं ते खरं तर आज या एक्स्पोमधून हे आपल्या पुणेकरांना उपलब्ध झालेलं आहे. आपण जर या प्रत्येक दालनाला भेट दिली तर आपल्या असं लक्षात येईल की भारत जो डिजिटल क्रांती करत आहे त्यातलं जे एक ऑरेंज क्रांती म्हणून ज्याला उल्लेखलं जातं त्याच्या संदर्भातलं हे जे एक्स्पो आहे हे नव्या पिढीला आपल्या करिअर घडवण्यासाठीचं वेगळं एक दालन उपलब्ध करून देत आहे. याची खरं तर जी वेगवेगळ्या कंपन्या आणि वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंट आहे, सिनेमा मेकिंगमध्ये आहे, याचे अनेक क्षेत्र आहेत, परंतु त्याचे मूलभूत कौशल्य, त्याचं नवे येणारे सॉफ्टवेअर्स आणि त्याच्यातून आपण कशाप्रकारे नवीन क्रिएट करू शकतो या आपल्या मुलांना असणारी ही एक मोठी संधी आहे. पुणेकरांनी याचा खरोखर आपल्या पालकांनी आणि मुलांनी येथे येऊन याचा लाभ घेतला पाहिजे. हे नवं क्षेत्र समजून घेतलं पाहिजे आणि भारताला या ऑरेंज क्रांतीमध्ये सगळ्यात अग्रेसर ठेवण्यामध्ये या एक्स्पोचा खूप मोठा हातभार लागणार आहे. त्याचा लाभ घेतला पाहिजे. सभी दर्शकों को सादर नमस्कार. मैं बहुत आभारी हूँ संतोष जी का और प्रदीप रावत जी का जिन्होंने मुझे यहाँ बुलाया इस प्रदर्शनी के लिए, जो एक पहला माध्यम है ऑरेंज इकॉनमी को प्रोत्साहन देने के लिए. हिंदुस्तान एक बहुत ही यंग कंट्री है और विद अ ह्यूज कल्चरल हेरिटेज, और ऐसे राष्ट्र के लिए ये एक बहुत महत्वपूर्ण कदम है जहाँ पे हम अपनी संस्कृति को नए माध्यमों के द्वारा पूरे विश्व में ले जा सकते हैं. और इन अ कंट्री विच इज़ बिल्ट ऑन टेक्नोलॉजी एंड एजुकेशन, बहुत बड़ी अपॉर्चुनिटी है हमारे नवयुवकों के लिए कि हम इस बदलते दुनिया में और बदलते भारत में किस तरह से नए नए उभरते माध्यमों के द्वारा अपनी संस्कृति को अपने दर्शकों तक को ले जा सकें और उनको एक इमर्सिव एक्सपीरियंस एंड एंटरटेनमेंट दे सकें. और मैं यहाँ चाहूँगा कि सभी लोग जो यहाँ पर आए हैं और दर्शक इस उभरती क्रिएटिव इकॉनमी को और ऑरेंज इकॉनमी में पार्टिसिपेट करें, नई चीज़ें सीखें और अपने दर्शकों तक ले जा सकें. मित्रों, आज संतोषजी रासकर यांनी अतिशय चांगला उपक्रम एक्झिबिशन पुण्यातील गणेश कला केंद्रामध्ये आयोजित केलेलं आहे. क्रिएटिव्ह इंजिन एक्स्पो या माध्यमातून 3 दिवस चालणाऱ्या या टेक्नॉलॉजी एक्झिबिशनमध्ये निश्चितच मराठी इंडस्ट्रीसाठी, मराठी कलावंतांसाठी, सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला अनुभव मिळणार आहे. ज्यांना एक क्षेत्रामध्ये काहीतरी करिअर करू शकतो, काही बिझनेस करू शकतो, अशा व्यक्तींना यातून चालना मिळणार आहे. आता आपण पाहिलं तर या इंटरनेटच्या जमान्यामध्ये या क्रिएटिव्ह क्षेत्राला फार महत्त्व आहे. AIचा जमाना आहे, अनेक नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात. यामध्ये गेमिंगपासून अनेक वेगवेगळे प्रकार आहेत, VFX आहे, ॲनिमेशन आहे किंवा इतर अनेक टेक्नॉलॉजीच्या रिलेटेड प्रकार आहेत. तर याचा आपल्या बिझनेससाठी म्हणा किंवा आपण करत असलेल्या उद्योगासाठी काय फायदा करता येईल, कशा प्रकारे तो राबवता येईल. स्वस्तात स्वस्त आपल्याला नेहमीच वाटतं की अशा टेक्नॉलॉजीमध्ये फार खर्चिक असतं, परंतु कमी बजेटमध्ये सुद्धा चांगला बिझनेस कसा करू शकतो या एक्झिबिशनमधून माहिती मिळणार आहे. मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या 3 दिवस एक्झिबिशनला जास्तीत जास्त टेक्निकल लोकांनी, कलाकारांनी भेट द्यावी आणि या टेक्नॉलॉजीचा लाभ घ्यावा असं मला वाटतं. मी संघटनेच्या वतीने आलोक जैन आणि आम्ही सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो आणि मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या तरुण पिढीसाठी एक प्रकारचं वेगळं विश्व जे आहे, वेगळ्या प्रकारची इंडस्ट्री आहे, तर त्याचं प्रबोधन घडवून आणण्यासाठी म्हणून 2 दिवसाचं प्रदर्शन ठेवलं आहे. आणि असा अंदाज आहे संतोष राजकरांचा की कमीत कमी 15 ते 20,000 फुटफॉल यहाँ पर होगा और उसमें सिर्फ विद्यार्थी नहीं, उनके पालक भी आएंगे. बहुत अच्छा उपक्रम आहे, मेरी शुभेच्छा आहे. इंडस्ट्रीचा विकास आपण पाहिला, औद्योगिक विकासाचे 4 टप्पे, त्यातल्या 4थ्या टप्प्यावर आपण पोहोचलो.
आणि त्या चौथ्या टप्प्यामध्ये एक वेगळी जादू आहे. ती जादू आहे ऑरेंज इकॉनॉमीची. म्हणजे आजपर्यंतचा उद्योग हा रॉ मटेरियल आणि मनुष्याची बुद्धिमत्ता याच्यावर होत होता, परंतु इंडस्ट्री 4.0 मधला सगळ्यात जास्त उद्योग जो आहे तो रॉ मटेरियल शिवाय असणार आहे. रॉ मटेरियल शिवाय उत्पादन तयार होऊ शकतं ही संकल्पना एखाद्या सामान्य माणसाला सांगितली तर तो म्हणाल येड लागले तुला, किंवा काहीतरी तुझ्याला बाणामती जादू येते. पण असं होतंय. आणि रॉ मटेरियल शिवाय काय उत्पादनं बनू शकतात ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल. जगात 3 लाख अब्ज डॉलरची उलाढाल करणारी ही इंडस्ट्री, भारताचा वाटा सध्या त्यामध्ये हार्डली 6-7% आहे. तो वाटा येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढू शकतो असं आपल्या सगळ्या सरकारी यंत्रणांना, सरकारला वाटतंय. पण ते वाटण्यासाठी भारतीय समाजमानानी, भारतीय सामान्य माणसांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. त्यांनी त्यासाठी काम केलं पाहिजे आणि ते काम करण्याची प्रेरणा या सामान्य माणसाला मिळावी म्हणून हे प्रदर्शन आहे. मी सगळ्यांना मनापासून विनंती करेल की 30 आणि 31 हे मे महिन्यातले 2 दिवस, आज आणि उद्या, तुम्ही या ठिकाणी गणेश कला क्रीडा मंचच्या या एक्झिबिशन हॉलमध्ये या प्रदर्शनाला जरूर भेट द्या आणि एक नवी ऊर्जा, या देशाच्या इकॉनॉमीला दिशा देणारी ऊर्जा इथं अनुभवायला तुम्हाला मिळेल असा विश्वास व्यक्त करतो. तुमच्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो ज्यांच्यामुळे हे प्रदर्शन तुम्ही पाहताय. काय भव्यता आणि यश या प्रदर्शनातनं सगळ्या गोष्टीला मिळालेलं आहे. 30 आणि 31 मे रोजी गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. करिअर, नवसंशोधन आणि क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे भविष्य जाणून घेण्यासाठी आजच भेट द्या.